स्वरस्वामिनी आशा हा नुकताच प्रकाशित झालेला गौरव ग्रंथ. प्रख्यात गायक, संगीतकार, स्वरगंधर्व सुधीर फडके आणि संगीतकार गायक श्रीधर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाबाईंनी अनेक उत्तमोत्तम गाणी गायलेली आहेत. त्यावेळी घडलेले आणि मुद्दाम सांगायला हवेत असे काही संस्मरणीय किस्से, तसंच पितापुत्र आणि आशाबाई यांना कलाकार म्हणून एकमेकांबद्दल असलेला आदर आणि भावना याच्यावर प्रकाशझोत टाकणारा एक लेख आहे. त्या लेखाचं नाव फुलले रे क्षण माझे. लेखाचं शब्दांकन केले सुकन्या जोशी यांनी आणि अभिवाचन दत्ता सरदेशमुख. फडके युगाच्या या लेखाचं शब्दांकन करण्याचं भाग्य मला लाभलं. यासाठी श्रीयुत श्रीधर फडके आणि श्रीयुत प्रसाद महाडकर यांना मनःपूर्वक धन्यवाद. फुलले रे क्षण माझे, एकाच या जन्मी जणू. प्रख्यात गायक, संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, कवी सुधीर मोघे यांनी लिहिलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं, अफाट लोकप्रियता मिळालेलं हे गाणं एकाच या जन्मी जणू. या गाण्यातल्या शब्दांप्रमाणेच आशाबाईंची गाणी आपल्यासारख्या असंख्य रसिकांना या जन्मात ऐकता येणं हे आपलं सुरेल प्रारब्ध आहे. साक्षात परमेश्वरी प्रसाद म्हणून लाभलेला आशाबाईंचा स्वर खरोखरच दैवी आहे. उत्साह आणि चैतन्यानं सदा सतेज असणारी ही स्वरांगिनी आहे. आपल्या स्वराभिनयातून आशाबाई प्रत्येक गाणं श्रोत्यांसमोर जणू चित्रासारखं उभं करतात. आपल्या अलौकिक स्वरांनी जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या चतुरस्त्र आशा भोसले यांचा वाढदिवस. गोष्ट आहे साधारण 75 वर्षांपूर्वीची. माझी आई ललिता फडके म्हणजेच त्यावेळची प्रख्यात पार्श्वगायिका ललिता देऊळकर हिंदी आणि मराठी सिनेमात गाणी म्हणत असे. तिनं सांगितलेली एक घटना सांगतो. त्यावेळी फिल्मिस्तान, बॉम्बे टॉकीज अशा ठिकाणी रेकॉर्डिंग करायला जावं लागायचं. बहुतेक जण लोकलनंच जात असत. असंच एकदा मालाडला फिल्मिस्तान स्टुडिओत जाताना ट्रेनमध्ये तिला आशा भोसले भेटल्या. नमस्कार करून म्हणाल्या, मी आशा भोसले, मला ओळखलत का? आई म्हणाली, होय ओळखलं ना, तुम्ही लताबाईंची बहीण ना? आशाबाई म्हणाल्या, मला फडके साहेबांकडे गायची इच्छा आहे, तुम्ही त्यांना सांगाल का? आई म्हणाली, होय नक्कीच सांगेन. काही दिवसांनी आईनं बाबूजींना सांगितलं की लताबाईंची बहीण भेटली होती आशा, ती उत्तम गाते, तुम्ही तिला तुमच्या पुढच्या चित्रपटात गायला नक्की संधी द्या. त्याप्रमाणे काही दिवसांनी बाबूजींनी त्यांना बोलावलं. त्या भोसले साहेब आणि लहान असलेले हेमंत मुंबईहून पुण्याला आले. रिहर्सल सुरू झाली. बाबूजींनी 3-4 वेळा त्यांना गायला लावलं, पण कदाचित बाबूजींसमोर पहिल्यांदाच गायचं दडपण असल्यामुळं बाबूजींना हवं तसं गाणं होत नव्हतं. बाबूजी आत गेले आणि म्हणाले, अगं ललिता, ही मुलगी गाते फार चांगलं, पण तिच्यावर खूप परिश्रम घ्यायला लागतील. आई म्हणाली, अहो ती मुलगी खूप परिश्रम करणारी आहे, तुमच्याकडे तिला गायचं आहे, ती नक्की तुम्हाला हवंय तसंच उत्तम गाईल याची मला खात्री आहे. तसंच झालं. परत 2-3 रिहर्सल झाल्या आणि त्या बाबूजींच्या मनासारखं गायल्या. बाबूजींना अतिशय आनंद झाला. बाबूजींचं असं होतं की त्यांना गाणं, त्याची बांधलेली चाल, त्यातले उच्चार, त्यातले भाव, लय, ताल हे सगळं त्यांच्या मनासारखंच हवं असायचं. प्रत्येक गायकानं संगीतकाराचं गाणं आत्मसात करून गायलं की अपेक्षित असलेला परिणाम मिळतो. त्यांची अशी धारणा होती की संगीतकाराचं म्हणणं त्या गायक गायिकेच्या गाण्यातून उतरलं तर त्याची परिणामकारकता वाढते. बाबूजींच्या या कसोटीला आशाबाई पूर्णपणे उतरल्या आणि त्यानंतर आशाबाई बाबूजींकडे गायला लागल्या. त्या बाबूजींना कायम फडके साहेब असंच म्हणतात. लताबाई देखील बाबूजींना फडके साहेबच म्हणायच्या. एकदा मी लताबाईंना याच्याबद्दल विचारलं. सगळे त्यांना बाबूजी म्हणतात, मग आपण फडके साहेब का म्हणता? तर म्हणाल्या की बाबूजी
बंगाली नाव वाटतं, म्हणून मी फडके साहेब म्हणते. बाबूजींची जवळजवळ 80% गाणी आशाबाई गायलेली आहेत. त्या सुवर्ण काळातलं प्रत्येक गाणं गाजलं. गाणं रसिकांच्या मनाचं ठाव घेणारच असलं पाहिजे, त्यासाठी संगीतकारानं केलेली चाल त्यातल्या खुबींसह आत्मसात करणाऱ्या आशाबाई आहेत. प्रत्येक गाण्यातला भाव नेमका कळला आणि तो अत्यंत सुरेल गायला तर गाणं चिरतरुण राहतं, हे आशाबाईने सिद्ध करून दाखवलं. प्रत्येक गाण्याचं त्यांनी सोनं केलं. एक उदाहरण म्हणून सांगतो. 1952 सालच्या लाखाची गोष्टमधलं सांग तू माझा होशील का, यामध्ये तूवर घेतलेली लांब तान, त्यासाठी श्वासावर असलेलं नियंत्रण थक्क करणार आहे त्यांचं. बाबूजी स्वतः एक उत्तम गायक. त्यांनी नेमकेपणानं लांब श्वास कसा रोखून धरायचा हे आशाबाईंकडून बसवून घेतलं आणि आशाबाई तसंच गायल्या. त्यामुळं ते अतिशय परिणामकारक झालं. आज जवळजवळ 70 वर्षांनी देखील त्या गाण्यातला टवटवीतपणा जसाच्या तसा टिकून आहे, तो त्यामुळंच. त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट आले. पोस्टातली मुलगी, ते माझे घर, सुवासिनी, प्रपंच, जगाच्या पाठीवर, हा माझा मार्ग एकला, या आणि अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्या दोघांचं ट्युनिंग जमलं. मला चांगलं आठवतंय, आशाबाई गाण्याच्या तालमीला यायच्या. बाबूजींच्या समोर बसायच्या. बाबूजी पेटी घेऊन बसलेले असायचे. ते गाणं ऐकवायचे. त्या शांतपणे ऐकायच्या. मग म्हणायच्या, फडके साहेब अजून एकदा ऐकवता का, मी गायचा प्रयत्न करते. त्या हळू आवाजात म्हणायच्या, कारण तेव्हा गाणं शिकण्याची प्रक्रिया सुरू असायची. बाजूला तबल्याला अण्णा जोशी असायचे, प्रभाकर जोग असायचे. हे वातावरण मी अनुभवलेलं आहे. मी तेव्हा लहान होतो, पण आता लक्षात येतं त्या कशा गायच्या ते. त्या म्हणायच्या, फडके साहेब गाणं सांगताना मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचे. ते गाताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी टिपायचे, लक्षात ठेवायचे, ते अभ्यासायचे. गाणं नेमकं कसं गायला हवंय याचा मनात विचार करायचे आणि मग ते गाणं फडके साहेबांना हवं तसंच गायचा प्रयत्न करायचे. फडके साहेबांसारखं उच्चारण आणि भाव प्रकटीकरणासाठी खूप परिश्रम घ्यायचे. बाबूजींनी आशाबाईंच्या गाण्याविषयी अतिशय सुंदर उद्गार काढले आहेत. ते म्हणाले, एखाद्या शिल्पकाराला एखाद्या शिलेमधून उत्तम शिल्प घडवायचं असतं, पण त्या शिलेला देखील वाटलं पाहिजे की माझ्यातून उत्तम शिल्प तयार व्हावं. आशा भोसले त्या शिलेसारख्या अतीव परिश्रम घेऊन स्वतःला सिद्ध करणाऱ्या. होणार नाही कसं, माझ्याकडून व्हायलाच पाहिजे, अशा आशाबाई आहेत. नंतर कितीतरी गाणी, उठी श्रीरामासारखं भक्तिगीत असो, हृदय प्रीत जागतेसारखं प्रेमगीत असो, चंद्र आहे साक्षीला सारखं युगुलगीत असो, बाई मी पतंग उडवीत होते सारखी लावणी असो, उई साजण आलासारखं क्लब सॉन्ग असो, गीत प्रकार कुठलाही असो, आशाबाई प्रत्येक आव्हानासाठी सिद्ध असायच्या. ही फार महत्त्वाची बाब आहे. त्यांनी गायलेल्या अजून एक गाण्याचा उल्लेख करणं फार महत्त्वाचं वाटतं. ते गीत म्हणजे जीवलगा कधी रे येशील तू. यमन या बाबूजींच्या लाडक्या रागातून ते चालू होतं आणि मग प्रत्येक कडव्यात वसंत, मल्हार, सोहनी, केदार असे राग बदलत बदलत मुखड्याकडं परत ते यमनमध्ये येतं. हा प्रयोगच खूप अवघड, पण आशाबाईंची गायकी खूपच तयारीची. त्यांनी ते असं काही अफाट गायलंय की बस आपण नतमस्तक होतो. तसंच का रे दुरावा या गाण्याबद्दल केवळ 1.5 तासात रेकॉर्ड झालेलं हे गाणं आहे. त्या रेकॉर्डिंगला मी उपस्थित होतो. मला चांगलं आठवतंय की त्या दिवशी बाबूजींनी 2 गाणी रेकॉर्ड केली, आज कोणीतरी यावे आणि का रे दुरावा. याचं संगीत संयोजन शामराव कांबळे आणि प्रभाकर जोग यांचं. आज कोणीतरी यावे या गाण्याचं रेकॉर्डिंग सकाळी 10 ते साधारण दुपारी 2:30 पर्यंत चाललं. त्यावेळच्या नियमाप्रमाणे सकाळी 10 ते दुपारी 4 मध्ये 2 गाणी रेकॉर्ड व्हायची. त्यामुळं आता फक्त 1.5 तास उरला होता. बाबूजींनी निर्णय घेतला की त्या 1.5 तासात गाणं रेकॉर्ड झालंच पाहिजे, कारण कोल्हापूरला मुंबईचं जावई चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. त्यांना ते गाणं हवं होतं. त्यामुळं त्यांनी आशाबाई, शामराव कांबळे आणि प्रभाकर जोग यांच्याशी चर्चा केली. आशाबाईंनी सांगितले की ठीक आहे, करूया आपण रेकॉर्ड. सगळ्या वादकांच्या 2-3 रिहर्सल झाल्या.
त्यानंतर केवळ 2च टेक्समध्ये आशाबाईने ते गाणं रेकॉर्ड केलं, जे आपण सर्व आजही रेडिओवर ऐकतो. उत्तमतेचा ध्यास घेतल्यामुळं मराठी संगीताचा तो सुवर्ण काळ ठरला. खरं तर त्या काळात आशाबाई हिंदी गाण्यात खूप बिझी असायच्या. त्यांनी रेकॉर्डिंगसाठी डेट दिली असतानाही 1-2 वेळा त्यांना यायला जमलं नाही आणि रेकॉर्डिंग रद्द करायला लागलं. बाबूजी थोडेसे नाराज झाले. त्यांनी नंतर 5-6 गाण्यांसाठी त्यांना बोलावलंच नाही. हे आशाबाईंना कळलं. त्यांच्या मनाला ते खूप लागलं. त्यांनी बाबूजींना एक पत्र लिहिलं. आदरणीय फडके साहेब, तुम्ही माझ्या दृष्टीनं गुरुस्थानी आहात. पूर्वीपासून मी तुमची गाणी गात आलेली आहे. ते गात गातच माझ्या गळ्यावर उत्तम संस्कार झालेले आहेत. मला असं कळलंय की तुम्ही यापुढं माझ्याकडून गाणं गाऊन घेणार नाही आहात. मी तुम्हाला हेही सांगते की तुम्ही माझ्याकडून गाणं घेतलं नाहीत तर मी कुठल्याही मराठी चित्रपटात गाणं गाणार नाही. पेल्यातली वादळं म्हणतात ना, तसं होतं ते. मीही हळूहळू छंद म्हणून चाली करायला लागलो. लक्ष्मीची पावले या चित्रपटाच्या वेळची एक गोष्ट आहे. फिटे अंधाराचे जाळे या सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या गीताला मी चाल लावली. तेव्हा हे युगुलगीत म्हणून रेकॉर्ड करायचं ठरलं. माझ्या विनंतीवरून बाबूजींनी आशाबाईंना फोन केला. आमचा श्रीधर संगीत करतोय, त्याच्यासाठी तुम्ही गावं अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. त्या घरी आल्या. त्या आणि बाबूजी माझ्यासमोर बसले. त्यांना मी फिटे अंधाराचे जाळे हे युगुलगीत ऐकवलं तेव्हा माझ्या अक्षरशः ततपप झाली. त्या दोघांचं मोठेपण किती बघा. बाबूजी अत्यंत श्रेष्ठ गायक आणि संगीतकार, आशाबाई देखील श्रेष्ठ गायिका. दोघांनी काय सांगितलं असेल? ते म्हणाले, जोपर्यंत आमच्याकडून गाणं बरोबर येत नाही तोपर्यंत तू गाणं सांग. माझ्यासारख्या लहान संगीतकाराला किती काळजी घेऊन प्रोत्साहन दिलं दोघांनी. कलाकार आणि कलाकारातला माणूस देखील असा असावा. ते दोघंही तसेच होते. दोघंही अप्रतिमच गायले. ते गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. जणू माझी संगीतकार म्हणून ओळख निर्माण करणारं झालं. या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे. लक्ष्मीची पावले हा पहिला चित्रपट बाबूजींमुळे मला मिळाला. त्यासाठी त्यांच्याच सांगण्यावरून आशाबाई पहिल्यांदा माझ्यासाठी गायल्या. आणि विशेष म्हणजे त्या गाण्याचं त्याने मानधन घेतलं नाही. फार फार मोठं मन आहे त्यांचं. तुझा पहिला चित्रपट आहे, त्याचे पैसे मी घेणार नाही असं म्हणाल्या त्या मला. त्या चित्रपटाचे निर्माते श्रीयुत अरुण चिपडे यांनी त्यांना लक्ष्मीची मूर्ती भेट दिली. ऋतू हिरवाच्या वेळी बाबूजीने अगोदर मला गाणी ऐकून दाखवायला सांगितली. खरं म्हणजे मी चाली करताना घरात खूप वेळा म्हणत असे. त्यांना आवडली असतील ती गाणी. म्हणूनच त्याने आशाबाईंना विचारलं की तुम्ही म्हणाल का? बाबूजींना जर माझी गाणी आवडली नसती तर त्यांनी कदापिही आशाबाईंना गायला सांगितली नसती. आशाबाईंना मी गाणं ऐकवलं, ऋतू हिरवा. त्यांना आवडलं. म्हणाल्या, छान आहे, मी नक्की गाईन. ही गोष्ट 1989 मधली. त्यानंतर 1991 पर्यंत काहीच घडलं नाही. 2 वर्षे गेली. मी दर 2 महिन्यांनी फोन करून आठवण करून देत असे. त्या म्हणत, गाते रे. शेवटी मी त्यांना कळकळीची विनंती केली. त्या म्हणाल्या, अरे श्रीधर, काय माहिती आहे का, हे गाणं अतिशय कठीण झालंय. मला खूप दडपण येतंय. मी म्हटलं, काय हे? माझ्यासारख्या अगदी लहान संगीतकाराचं गाणं आहे. तुम्ही देशातल्या मोठमोठ्या संगीतकारांची हजारो गाणी गायली आहेत. सगळी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. मग त्या आल्या. अशा गायल्या की शांताबाईंच्या शब्दांचं त्याने सोनं केलं. आशाबाईंचा स्वर, प्रमोद घायसास यांचं रेकॉर्डिंग, शामराव कांबळे, आप्पा वढावकर, सुराज साठे या तिघांनी मिळून केलेलं संगीत संयोजन हे सगळं जमून आलं. गाणं जमावं लागतं. आशाबाईंनी असं काही जमवलं की तोडच नाही. ताना बघा, दुसऱ्या कडव्यातली तान बघा, गंधार मध्यमपर्यंत जाते. 3ही सप्तकात बेतोड गायलेत त्या. माझं गाणं म्हणून म्हणत नाही, पण ते गाणं खूप लोकप्रिय झालं. सगळं त्यांचंच श्रेय. त्यांनीच म्हटलंय की ऋतू हिरवा हे गाणं त्यांच्या आयुष्यातला माइलस्टोन आहे.
एकदा मी कुठून तरी गावाहून येत होतो. त्यांचा फोन आला. मी गाडीतल्या सगळ्यांना म्हटलं, आशाबाईंचा आवाज ऐका. त्या म्हणाल्या, अरे श्रीधर, सांजय गोकुळीचा ट्रॅक मिळेल का? मला रिहर्सल करायची आहे. परदेशात गायचं आहे. या वयात रिहर्सल करून गाणं म्हणणं हा आजच्या पिढीसाठी खूप महत्वाचा संदेश त्यांनी दिलाय. फार मोलाचं बोलल्या त्या. फार महत्वाची घटना आहे माझ्या दृष्टीनं. सर्वांसाठी त्या एक आदर्श वस्तुपाठच आहेत. स्टेजवरचं गाणं उत्तमच झालं पाहिजे यासाठीचा तो ध्यास. असाच अजून एक किस्सा झालाय. त्या फोनवरच म्हणाल्यात की माझ्यासाठी फडकेसाहेबांची गाणी, बाळासाहेब मंगेशकरांची गाणी आणि तुझा ऋतू हिरवा हे आयुष्यातले लँडमार्क्स आहेत. तुम्हाला सांगतो, ऋतू हिरवा करत असताना 2-3 गमतीशीर घटना घडल्या. मी माझी या मनाची चाल केली. कवी सौमित्र यांना सांगितलं की तुम्ही गाणं छान लिहिलंय. माझी इच्छा आहे की हे गाणं आशाबाईंकडून गाऊन घ्यावं. त्यांनाही आनंद झाला. ते देखील खूप उत्सुक होते. मी आशाबाईंना ते गाणं ऐकवलं. त्या म्हणाल्या, मी माझी या मना म्हणणार. आपण हे करूयात रेकॉर्ड. त्यांची बुद्धिमत्ता अफाट. पटकन काय चांगलंय हे टिपायची. असं वेगळेपण त्यांनी सतत बघितलं. गाण्याची चाल आणि त्याच्याशी संलग्न वेगवेगळे घटक गायकांना ओळखले पाहिजेत. कारण शेवटी गाणं लोकांसाठी असतं. रसिकांना ते आवडलं पाहिजे. ऋतू हिरवामधल्या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं. मी बाबूजींना म्हटलं, आशाबाईंचं गाणं आहे, याल का ऐकायला? येतो म्हणाले. येऊन बसले. आशाबाई आल्या आणि त्याने पाहिलं, अरे बापरे, फडके साहेब आहेत. त्या चपापल्या. रिहर्सल झाली आणि म्हणाल्या, श्रीधर, मला एक काम आहे, मी जरा जाऊन येते. जाताना कानात हळूच म्हणाल्या, फडके साहेबांसमोर मी गाणार नाही हां, मला दडपण येतं. ती बाबूजींबद्दलची आदरयुक्त भीती होती बहुधा. मी बाबूजींना म्हटलं, ते आता काही येतील असं सांगता येत नाही. ते म्हणाले, ठीक आहे, आणि घरी गेले. मी आशाबाईंना फोन केला. त्या आल्या. पहिला टेक झाला. त्याने काचेतून माझ्याकडे बघितलं आणि खुणेनं विचारलं. मी म्हटलं, चांगलं झालंय. पण त्यांना माझा चेहरा बघून कळलं की मनासारखं झालं नाही आहे. त्याने पदर खोचला आणि परत गायलं. वाह, क्या बात, काय गायल्या, खूपच सुंदर. अनेक वेळा घरच्या गोष्टी त्या आई आणि बाबूजींशी बोलायच्या. एवढा आमचा घरोबा होता. अशा नाजूक गोष्टी कोणाशी तरी बोलाव्या लागतात, तरच त्याचा नेचरा होतो. मनात दाटलेलं असतं ते आपल्या जवळच्या माणसाशी बोलावं लागतं. एकदा मी ऋतू हिरवाच्या वेळी म्हटलं, अहो, लहान तोंडी मोठा घास घेतोय. मला सुरेश भटांची एक कविता मिळाली आहे. फार सुंदर कविता आहे. माणसांचे भाव, स्थित्यंतरं कशी होतात याचं सुरेख चित्रण या कवितेत आहे. पण तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगतो. सांग रे. मी म्हटलं, अहो, तुम्ही आमच्या घरी यायचा. कधी कधी काही गोष्टी सांगायच्यात. मला थोडंफार माहिती आहे तुमच्या आयुष्यात काय काय घटना घडल्या आहेत. तुम्हाला किती त्रास व्हायचा ते सगळं या गाण्यात आहे असं मला वाटतंय. त्या म्हणाल्या, हो का, मला ऐकव. मग मी त्यांना भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले हे गाणं ऐकवलं. त्या म्हणाल्या, मी गाते. त्यांनी एका पुस्तकात देखील लिहिलंय की त्या गाण्याबद्दल त्यांना विलक्षण आत्मीयता आहे. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि सुरेश भटांचे शब्द, ते काव्य त्यांच्या हृदयाला भिडलं. त्या जीव ओतून गायल्या. वीरेंद्र उपाध्ये यांनी निर्मिती केलेली साकार गंधारहा ही ध्वनिफीत, त्यात ऋतत चालले तिळा तिळाने ऋतले तळवे, ऋतत चालले तिळा तिळाने ऋतले तळवे, ऋतले पाऊल ऋतले पायही उभी तशी मी बावरलेली त्या वाळूवर. हे गाणं इंदिरा संतांचं काव्य आहे.
मी त्यांना सांगितलं की एक स्त्री आहे, ती आपल्या प्रियकराची वाट पाहत वाळूत उभी आहे. तो येत नाही. हळूहळू ती त्या वाळूत गाडली जाते आणि तिथं 2 हिरवी पाती उगवतात वाट पाहायला. त्या म्हणाल्या, हे काहीतरी वेगळंच आहे, करूया आपण. हे गाणं गायल्यावर त्या बाहेर आल्या, भिंतीला टेकून उभ्या राहिल्या, डोळ्यातून अश्रूंच्या धारा. मला कळेना. मी आणि रेकॉर्डिस्ट तिथे गेलो. काय झालं आपल्याला? पाणी आणू का? नाही रे. 1 महिन्यापूर्वी त्यांची मुलगी गेली होती. हे गाणं गाताना त्यांना ती आठवण झाली. इथं जसा तो येत नाही तशी ती आता कधीच येणार नाहीये. निशब्द झालो तेव्हा मी. एकदा आमच्या पार्ल्याच्या घरी काही जणांना जेवायला बोलवलं होतं. वपू होते, देवकाका होते, बाबूजी होतेच. अशावेळी माझी आई आणि बाबूजींबरोबर छान गप्पा मारत बसल्या, खूप जिव्हाळ्यानं. माझ्या मुलीच्या लग्नात आल्या, बराच वेळ बसल्या. बाबासाहेब पुरंदरे वगैरे मोठी माणसं होती. छान गप्पा मारल्या त्यांनी सगळ्यांशी, खूप घरगुतीपणा. त्यानंतर एकदा मी म्हटलं, मी आता पार्ल्याला घर घेतलंय, एकदा या ना. आल्या आणि थेट स्वयंपाकघरात गेल्या. स्वयंपाकघर कसं लावलंय, डबे कसे ठेवलेत ते बघायला. मी विचारलं, कॉफी किंवा चहा घ्याल ना? तर म्हणाल्या, नाही, मला भूक लागली आहे, मी पोळी भाजी खाईन. आणि आनंदानं त्याने पोळी भाजी खाल्ली. एकदा रेकॉर्डिंगहून येताना म्हणाल्या, पार्ल्याला भाजी मार्केटमध्ये जाऊ. ड्रायव्हरला सांगून हराभर मटाराच्या शेंगा त्याने आणल्या. मी म्हटलं, अहो एवढ्या सोलणार कोण? तर म्हणाल्या, अरे मीच. इतक्या साध्या. अशीच अजून एक घटना. एकदा डोंबिवलीला बाबूजींच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. आशाबाई प्रमुख पाहुण्या होत्या. त्या, मी आणि माझ्या मुली असे त्यांच्या गाडीतून निघालो. त्याने मध्येच चेंबूरला एका ठिकाणी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. एका जनरल स्टोअरमध्ये स्वतः गेल्या. मी पटकन दोन्ही मुलींनाही पाठवलं. तर त्यांनी वेफर्स आणि अजून काही जिन्नस विकत घेतले. मला म्हणाल्या, अरे लांब जायचंय, असू देत बरोबर. इतकी मोठी गायिका पण खूप साधेपणा. खरंच महान आहेत त्या. बाबूजींसारख्याच त्या देखील थोड्याफार रागीट आहेत. त्या एकदा मला म्हणाल्या, अरे मी तुझ्या वडिलांसारखीच रागीट आहे. त्याचा अनुभव मला चांगलाच आला. मध्ये एकदा माझ्याशी अचानकपणे बोलायचंच बंद झाल्या. मी बोलायला गेलो की दुसरीकडे तोंड करायच्या, दुसऱ्यांशी बोलायला लागायच्या. मला कळेना असं काय झालंय. असं बऱ्याच वेळा झालं. 2 वर्षे हे चाललं होतं. माझी अवस्था अगदी त्याने गायलेल्या गाण्यासारखीच झाली हो. का हो अबोला, का हो दुरावा, अपराध माझा असा काय झाला. गदिमांची क्षमा मागून या ओळीत मी थोडा बदल केलाय. आत्ता हे सांगू शकतोय, पण तेव्हा खूप त्रास झाला. नंतर परत एकदा कुठल्या तरी कार्यक्रमात भेटल्या. बोलत नव्हत्याच. मी म्हटलं, मला नातू झालाय, त्याचा फोटो दाखवायचा आहे. माझ्याकडं नुसतं बघितलं आणि दुसऱ्या क्षणी दुसरीकडे बघितलं. मला कळेच ना, नक्की काय झालंय काय हेच कळेना. बरं सांगतही नाही आहेत. त्या पुढं गेल्या. मी त्यांच्या मागून जायला लागलो. मी त्यांच्या सुनेला नातवाचं सांगायला सांगितलं. तेवढ्यात त्यांनी एका व्यक्तीला थांबवून त्याच्याबरोबर फोटो काढला. मला चिडवायला. त्यांना बोलायचंच नसेल तर मी तरी काय करणार. गप्प राहिलो. मग मात्र 2 वर्षांनी त्यांचा फोन आला. श्रीधर कसा आहेस? मी म्हटलं, तुम्ही माझ्यावर रागावला आहात. मला नक्की काय झाले ते कळत नाहीये. म्हणाल्या, घरी ये. मी घरी गेलो. म्हणाल्या, अरे श्रीधर, मला तुझा राग का आला माहितीये का? तू गाणी किती कठीण करतोस. अहो मला जशी सुचतात तशी करतो. तुझं बरोबर आहे, पण मला किती त्रास देतोस, म्हणून मला तुझा राग आला. यावर मला काय बोलावं तेच सुचेना. असंच एकदा एका कार्यक्रमात म्हणाल्या की मी श्रीधरची गायलेली गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत, पण हा एवढा कंजूष की साधी एक साडी देखील मला घेतली नाही.
मी ताबडतोब माझ्या मुलीला सांगितलं की तू लगेच एक छान साडी आण. तिनं आणली. पदरकाठ थोडा मोठा आहे म्हणाल्या. मग मुलीनं बदलून आणली. त्यांना ती खूप आवडली. हसून नेसेन म्हणाल्या. इतक्या दिलखुलास. रिहर्सल करताना देखील त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी पेटी आणायला सांगितली. ती पेटी पंचम साहेबांची म्हणजे R.D. बर्मन यांची आहे असं म्हणाल्या. मी भरून पावलो. ती पेटी वाजवायची मला संधी मिळाली. खूप भाग्यवान क्षण. 1949 पासूनचा हा घरोबा आजही तसाच आहे. माझ्या आईपासून आमच्याशी हे ऋणानुबंध सुरू झाले. 2010 मध्ये आई गेल्याचं त्यांना कळलं आणि त्या भेटायला घरी आल्या. आईच्या खोलीतल्या पलंगाजवळ गेल्या. म्हणाल्या, ललिताबाई, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सगळे आहोत. तुमच्या मुलाची आम्ही काळजी घेऊ. पूर्वी मी एखादा कार्यक्रम झाला की आईला फोन करून सांगायचो. आई घरी त्या फोनची वाट बघायची. आता मी कोणाला सांगू असं म्हटल्यावर त्या लगेच म्हणाल्या, मला सांगत जा. इतकं त्यांचं मन मोठं आहे. हृदय विशाल आहे. अशा छोट्या घटना मनात कायम रुंजी घालत राहतात. मला फक्त एक वाटत होतं, तक्रार नाही, ऋतू हिरवा झाल्यावर 5-6 वर्षात त्यांनी दुसरी CD करायला हवी होती. करूया करूया म्हणत राहिल्या. ऋतू हिरवासारखं गाणं पाहिजे. नंतर साकार गंधारहा ऐकवलं. त्यांना भावलं. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी या अल्बममध्ये गाणी गायली आहेत. प्रचंड ऊर्जा त्या गाण्यात. त्यात नितीन आखवे यांचं सख्या रे हे स्वप्न की सत्य रे या गाण्यातला लाडीकपणा, अरुणा ढेरे यांनी लिहिलेल्या भुलवी तनमनमधली घेतलेली तान सगळंच अफाट आहे. भुलवी तनमन यातलं नट हा खट हा काय सुंदर म्हटले त्याने. त्यांना स्वतःलाही हे गाणं खूप आवडतं. मुळात ना गायकाला लगन असली पाहिजे की मला करायचं आहे काहीतरी. 1992 नंतर साधारण 20 वर्षांनी ही गाणी आली. सगळीच गाणी शब्दातला आशय आणि संगीत याला संपूर्ण न्याय देणारी. साकार गंधारहा या गाण्यामध्ये त्यांनीच गायलेल्या ओळींप्रमाणे त्या जणू लय ललित ही रागिणी अशाच आहेत. कायम चैतन्यानं भारलेला स्वर. या आवाजाची जादू न संपणारी आहे. आठवणी असंख्य आहेत. त्यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. तेव्हा बोलताना म्हणाल्या, दत्ता डावजेकर, फडके साहेब, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम, पु ल देशपांडे, यशवंत देव, श्रीनिवास खळे, आनंद घन, बाळासाहेब, श्रीधर फडके यांची गाणी मी गायले. त्यांनी माझ्यासारख्या छोट्या संगीतकाराचं नाव घेणं हा मी माझा गौरव समजतो. आशाबाई कलाकार म्हणून थोर आहेतच, पण माणूस म्हणूनही श्रेष्ठ आहेत. त्यांना माझा आदरपूर्वक साष्टांग दंडवत. माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की त्यांना उत्तम निरोगी आयुष्य मिळावं. त्यांनी वयाची 100 वर्ष पूर्ण करावीत. परमेश्वराच्या पायावर डोकं ठेवून मनोभावे केलेली ही प्रार्थना आहे. आशाबाईंच्या दैवी स्वरांमुळं आणि बाबूजींच्या दैवी संगीतामुळं रसिकांच्या आयुष्यात असंख्य सोनेरी क्षण आले. तसंच मी संगीत दिलेली गाणी आशाबाईंनी गायली, त्यामुळं माझ्या आयुष्यात असंख्य सोनेरी क्षण आले. वागेश्वरीच्या गाभाऱ्यात चालू असलेला हा स्वरयज्ञ आहे. हा स्वर अखंड भिजवणाऱ्या हिरव्या ऋतूसारखा टवटवीत राहो. कारण माझ्यासाठी संगीत आहे हे सिद्ध करणाऱ्या आशाबाई, विश्वसंगीतावर आपली मोहर उमटवणाऱ्या आशाबाई आणि शतशः नमन करावं असं स्वरनिरांजन म्हणजे आपल्या लाडक्या आशाबाई. स्वरनिरांजनातली आशेची ही ज्योत अखंड तेवत राहो. रसिक मन कायम तृप्त होत राहो हीच मनोकामना. फुलले रे क्षण माझे. सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांनी सांगितलेल्या स्वरस्वामिनी आशा भोसले यांच्याविषयीच्या या आठवणी. शब्दांकन सुकन्या जोशी. त्यांचा मोबाईल नंबर 94
22755189. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.